बातमी आहे मुंबईमधून। मुंबईतील वांद्रे पूर्वेतील गरीब नगरमध्ये अनधिकृत झोपड्यांवरती कारवाई पूर्ण झाल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे। 5300 चौरस मीटर जागेवरील 400हून अधिक झोपड्या या जमीनदोस्त करण्यात आलेल्या आहेत। आज अधिकृत झोपड्यांवरील अधिकच्या मजल्यांचं पाडकाम, राडारोडा काढण्याचं आणि त्याचबरोबर उरलेले अंशतः काम हे पूर्ण केलं जाणार आहे। या कामाला सुरुवात देखील झाली आहे। जेसीबी कडून राडारोडा हलवण्यास सुरुवात झालेली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी। बघूयात। मुंबईतील वांद्रे पूर्व येथील गरीब नगर झोपडपट्टी येथे असलेल्या अनधिकृत झोपड्या ज्या आहे त्याचं पाडकाम पूर्ण झालेल्याची माहिती जे ती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आलेली आहे। शेवटी उरलेलं अंशतः काम जे ते सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या त्याच ठिकाणाहून आढावा घेतोय। खरं तर 19 मे पासून येथे जी ती अनधिकृत झोपड्या ज्या त्या पाडण्यास सुरुवात करण्यात आली होती आणि त्या बेकायदा तयार केलेल्या झोपड्या हटवण्यात आल्या आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर 19 ते 22 मे म्हणजे शुक्रवारपर्यंत ही ती संपूर्ण कारवाई सुरूच राहिली। यात 5300 चौरस मीटर जागेवरील अनधिकृत 400हून अधिक झोपड्या ज्या त्या पाडण्यात आल्या। यात विशेष बाब म्हणजे की पहिल्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी पहिली कारवाई सुरू झाली 19 मेला त्यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आला होता। त्यानंतर दुसऱ्या दिवशी जे तिथे दगडफेक झालेली आपल्याला पाहायला मिळाली होती। त्याच्यानंतर आता जे ती पूर्णतः हे संपूर्ण काम पूर्ण झालेलं आहे आणि आता जे अंशतः जे काही काम आहेत म्हणजे ज्या 100 झोपड्या पाडण्यात येणार नाही त्याच्यावरती असलेलं अनधिकृत जे बांधकाम आहे ते जे ते काढण्याचं एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।